महोदय, अध्यक्ष महोदय, पुढे जायला पाहिजे. हो साहेब. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आज सुनील प्रभू साहेबांनी पैकी लक्षवेधी घ्या ना. मांडली. मुंबई शहरामध्ये म्हाडाच्या माध्यमातून अनेक वसाहतीचा पुनर्विकास सुरू आहे. माझ्या विभागामध्ये PMGP वसाहत आहे आणि PMGP वसाहतीचा विकासकाच्या माध्यमातून 15 वर्ष रखडलेला पुनर्विकास म्हाडाने पुढाकार घेतला आणि शासनाच्या मधून करायला घेतला. मी शासनाला धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी असलेल्या ज्या 17 बिल्डिंग आहेत आणि त्या 17 बिल्डिंगमध्ये 984 लोक आहेत आणि अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये राहत आहेत. आज जवळजवळ 8 महिने झाले, अजून देखील त्याच्या पुढची प्रक्रिया पूर्ण होत नाही आहे. AAAची ॲग्रीमेंट होत नाही आहे. त्या लोकांच्या ज्या काही अतिरिक्त मागण्या होत्या आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जे मान्य केल्या होत्या त्याबाबत स्पष्टता नाही आहे. माझी विनंती आहे, या ठिकाणी 1.5 महिन्यामध्ये 45 दिवसामध्ये घरा खाली करण्याची त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. माझी अध्यक्षमध्ये याच्यावर स्पष्टता येऊन लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. ते शासन करेल का, हा एक प्रश्न आहे. अध्यक्षमध्ये माझ्या विभागात दुसरी एक सर्वोदय नगरची माझ्याचवाडीची वसाहत आहे, त्याचा देखील पुनर्विकास चालू आहे. जवळ 779 लोक आउट ऑफ स्कोप आहे. अध्यक्ष महोदय, 779 लोक असेल तर विचारा. निर्देश पुढे जायला लागेल ना. म्हाडाचा आहे साहेब. अध्यक्ष नाही, पण तो विषय आता यांच्याकडे तयार नसेल. मंत्री अध्यक्ष महोदय मीटिंग लावणार आहेत, त्या मीटिंगमध्ये येईल. लोकांमध्ये एक त्यांना पण दिलासा मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे. 579 लोक आहेत. 579 लोकांनी फक्त 171 लोकांचं पुनर्वसन केलं आहे. त्यांना अजून रजिस्टर करून दिलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांची सगळे जवळ 2020 पासून आजपर्यंत त्यांची रजिस्टर केलेलं नाही आहे. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना याबाबत जी बैठक लावाल त्या बैठकीमध्ये आपण त्यासाठी निर्णय घेण्यासाठी याचा देखील विचार करण्यात यावा. आणि माझी विनंती आहे, PMGP कॉलनीमध्ये या ठिकाणी कधीपर्यंत आपण त्या लोकांचं PPP ॲग्रीमेंट करणार आणि त्याच्यासाठी त्याच्यानंतर त्यांना पुढे खाली करण्याची नोटीस आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेला हा विषय जोगेश्वरी परिसरातील दोन प्रकल्पांच्या बद्दलचा आहे. आता आपण उपस्थित केली आणि त्याची परिपूर्ण माहिती माझ्याकडे नाही आहे, परंतु आपली भावना लक्षात घेता जेव्हा ही बैठक आपली 1540 राहील त्याच बैठकीच्या वेळेस ही देखील बैठक आपण नियोजित करू आणि तिथले देखील प्रश्न सोडवू.